पूर्वी कधीतरी 5-7 वर्षातून एकदा येणारे पंतप्रधान जेव्हा सलग 2-2 दिवस आपल्या गावाकडे येऊ लागतात तेव्हा गावाकडची मंडळी पडतात गोंधळात। त्यांच्या डोळ्यासमोर उभा ठाकतो प्रश्न असा का, होय आपण बोलतोय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल, त्यांच्या सभांबद्दल। गेल्या 2 दिवसात तब्बल 6 सभा मोदींच्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आयोजित केलेल्या आहेत। सोमवारी सोलापूर, कराड, पुणे, दुसऱ्या दिवशी मंगळवारी माळशिरस, धाराशिव, लातूर। हा जो परिसर आहे ना, लातूर, सोलापूर, सातारा आणि पुणे, हा जास्तीत जास्त 250-300 किलोमीटर परिक्षेत्राचा। एवढ्या कमी क्षेत्रामध्ये पंतप्रधानांच्या 6 सभा, आजपर्यंतच्या इतिहासात कधीच असं झालेलं नाहीये। तर असं का व्हावं, त्याचा शोध आजच्या आपण लोकमतच्या रिजनल डायरीमध्ये घेणार आहोत। मंडळी, थोडंसं आपण 3 महिने जरा मागे जाऊ। पण 3 महिन्यापूर्वी जेव्हा निवडणुकीचा माहोल सुरू झाला तेव्हा भाजपचं घोषवाक्य पुढे आलं, अबकी बार 400 पार। म्हणजे कोणत्याही परिस्थितीत 400 खासदार घेऊन मोदींचं सरकार येणार, एवढा आत्मविश्वास त्या वाक्यात भाजपचा होता, पक्षाचा होता, त्यांच्या मोदी सरकारचा होता। मात्र पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या निवडणुका झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर जी आकडेवारी डोळ्यासमोर आली, जे एक्झिट पोल, ओपिनियन पोल समोर आले, त्यानंतर मात्र भाजपनं आता आपलं स्लोगन बदललं आहे। अबकी बार 400 पार म्हणणारी भाजप आता फिर एक बार मोदी सरकार असं म्हणत आहे। हे सरकार येणार, 400 पार हा विषय बाजूला। कारण विरोधकांनी सुद्धा आता प्रत्येक सभेमध्ये सांगायला चालू केलंय की कोणत्याही परिस्थितीत भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाही, अशी देशातल्या मतदारांची मानसिकता दिसत आहे म्हणे। काही का असेना, परंतु 400 पार वरून मोदी सरकार येणार किंवा आलं पाहिजे असं म्हणणाऱ्या भाजपनं तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातली जी आपली स्ट्रॅटेजी आहे पूर्णपणे बदललेली आहे। जेव्हा निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा सोलापूर जिल्ह्यासाठी मोदींची एकच सभा होती, ती म्हणजे नेमकी माढा, सांगली आणि सोलापूर हा त्याचा जो क्लस्टर आहे। 3 मतदार भाजपनं नियोजनासाठी प्रचाराच्या 3 मतदारसंघात 3 लोकसभा मतदारसंघाचा त्यांनी क्लस्टर केलाय। या सोलापूर, माढा आणि सांगलीचा एक क्लस्टर होता। या 3 मतदारसंघाच्या सेंटरला सांगोला किंवा वेळापूर, माळशिरस या ठिकाणी त्यांची सभा घेण्याचं त्यांचं नियोजन होतं। सुरुवातीला त्यांनी वेळापूरच्या बाजूला असलेल्या जे वारकऱ्यांचं जे वारकऱ्यांसाठी जी जागा असते त्या ठिकाणी त्यांनी बघितलं होतं। मात्र ती जागा अपुरी पडते, तिथं जर काय प्रॉब्लेम झाला तर वारकऱ्यांमध्ये पुन्हा वेगळा काय प्रॉब्लेम नको म्हणून त्यांनी ती जागा बदलली आणि माळशिरसला नियोजन केलं। सोलापूर लोकसभेसाठी मोदींची सभा नव्हतीच, त्यासाठी सुद्धा त्यांचे काही निकष होते। जे A+ मध्ये मतदारसंघ आहेत, जिथं निवडून येण्याची शक्यता पूर्ण 100% त्या ठिकाणी मोदींच्या सभा नव्हत्या। ज्या ठिकाणी प्रचंड संघर्ष आहे, ज्या ठिकाणी जास्त जोर द्यावा लागणार आहे, त्या ठिकाणी मोदींच्या सभा ठेवल्या होत्या। त्यामध्ये माढा मतदारसंघ होता, सोलापूर नव्हतं। मात्र गेल्या 10 दिवसामध्ये अकस्मातपणे घाईघाईने सोलापूरची सभा त्यांना ठरवावी लागली, त्याप्रमाणे त्यांचा निर्णय झाला। त्याचं कारण काय याचा तर आपण शोध घेणार आहोत। मात्र 6 सभा घेण्यामागे पश्चिम महाराष्ट्रातल्या बदलती ज्या वातावरणाची चिंताजनक भाजपसाठी जी वाटत होती त्याचा पण आपण थोडीशी चर्चा करणार आहोत। भलेही मनोज जरांगे फॅक्टर मराठवाड्यात चालत असला तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट पश्चिम महाराष्ट्रावर थोडाफार होत आहे, हे भाजपच्या नेत्यांच्या आता लक्षात आलंय। आरक्षणाचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या दराचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या नाराजीचा विषय असेल, याबरोबरच दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघापुरता। सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसनं एक असं नॅरेशन सेट केलं परफेक्टपणे प्रणिती शिंदे आणि त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी की भाजपचे यापूर्वीचे दोन्ही खासदार निष्क्रिय निघाले आणि आता जे नवीन येणारे उमेदवार आहेत ते सुद्धा बाहेरचे आहेत। आणि मी लेख सोलापूरची या टॅगलाईन कधी प्रणिती काँग्रेसनं ज्या प्रणितींनी ताईंनी
काँग्रेसचा प्रचार सुरू केला, त्याला उत्तर देता देता भाजपच्या नेत्यांना जड जाऊ लागलं. दुसरीकडे माढा लोकसभा मतदारसंघात सुद्धा मोहिते पाटलांनी आपला माणूस आपला खासदार असं सोलापूर जिल्ह्यामध्ये वातावरण तयार केलं. या दोन गोष्टी ज्या आहेत, दोन्ही उमेदवारांनी लोकल पातळीवर लोकसभेची निवडणूक नेली. खरं तर लोकसभा निवडणूक देशाच्या विषयावर चर्चा करणारी देशाच्या पातळीवर असते. मी लेख सोलापूरची आपला माणूस आपला खासदार या दोन घोषणांमुळे सोलापूर जिल्ह्यातले दोन्ही मतदारसंघातले जे लाखो मतदार आहेत, लोकलवर जास्त चर्चा करू लागले. लोकलचे मुद्दे स्थानिक जास्त प्रचारात येऊ लागले. त्यामुळे याला तोंड देण्यासाठी लोकल पातळीवर अडकून पडलेली जी लोकसभा निवडणूक आहे सोलापूर माड्याची, ती देश पातळीवर नेण्यासाठी लेख सोलापूरचीला टप देण्यासाठी देश का सुपूत, देश का सुपुत्र, देश का बेटा त्यांना या ठिकाणी आणण्याची गरज निर्माण झाली. आणि त्या पद्धतीनं त्यांनी अकस्मातपणे मैदानावर नियोजन करून मोदींची सभा घेतली. या सभेला प्रचंड गर्दी होती, रिस्पॉन्स सुद्धा खूप चांगला मिळाला असा भाजप नेत्यांचा दावा आहे. या सभेसुद्धा बोलताना मोदींनी देशपातळीचे विषय घेतले, मात्र सर्वाधिक चर्चा त्यांनी केली ती SC, ST, OBC, आदिवासी या घटकाला सर्वाधिक न्याय देण्याचा प्रयत्न भाजपने केला, जो काँग्रेसच्या काळात कधीही झाला नाही. या विषयावर ते बोललेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिक पातळीवरून ही लोकसभा निवडणूक पुन्हा त्यांनी देशाच्या पातळीवर नेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. हाच विषय सोलापूरला असेल, माढ्याला असेल, साताऱ्याला असेल, बाकीच्या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीनंच सभांचं नियोजन करून वातावरण बदलण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदी यांच्या सभानंतर भाजपच्या नेत्यांनी केला आहे. आता या सभांमुळे त्यांना किती यात यश मिळालं, कारण मोदींची लाट 2014ला सोलापूरनं बघितली, खूप मोठा चमत्कार घडवला. तेव्हाचे विद्यमान जे केंद्रीय गृहमंत्री होते त्यांच्या विरोधात ही निवडणूक एका शरद बोडसे नामक सर्वसामान्य एका उमेदवाराला लढवली, ती त्यांनी जिंकली. 2019ला सुद्धा सर्जिकल स्ट्राईकचा जी मुद्दा होता त्यावर सुद्धा लाट होती, पण ती मोदीची लाट नव्हती, देशप्रेमाची लाट होती. त्यावर सुद्धा खासदार जय सिद्धेश्वर यांनी निवडणूक जिंकली. आणि यावेळी हे दोन्ही खासदार निष्क्रिय ठरले आणि यंदाचा उमेदवार परका आहे. या मुद्द्यावर काँग्रेसनं जो प्रचार सुरू केला होता त्याला तोंड देण्यासाठी वेगळे विषय मोदींच्या सभेत आणून वेगळी चर्चा सोलापुरात सुरू झालेली आहे. माळशिरसच्या सभेमध्ये सुद्धा त्या पद्धतीचाच विषय हाताळला गेलेला आणि त्याप्रमाणे मोदींच्या सभेमुळं या लोकलच्या पातळीच्या दोघांचे जे होते विषय बाजूला सारून त्याचा प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतो भाजपला किंवा रिस्पॉन्स हे आपल्याला 7 तारखेच्या मतदानामध्ये आणि 4 जूनच्या निकालामध्ये आपल्याला स्पष्टपणे कळणार आहे. मंडळी, आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या किंवा पश्चिम महाराष्ट्रातल्या निवडणुकामध्ये असे वेगवेगळे चर्चिले न गेलेले असे खूप विषय आहेत. त्या विषयावर आपण रोज चर्चा करणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. नक्कीच आपण त्याला दाद द्याल अशी अपेक्षा वाटते. धन्यवाद.